2026 मधला हा पहिला माझा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत इंजिनिअरिंगच्या अशा 4 मेन पार्ट्स बद्दल, जे सर्वांना माहीत आहेत, पण हे असल्याशिवाय आपली इंजिनिअरिंग डिग्री परफेक्ट होऊ शकत नाही. तर हे 4 पार्ट्स कोणते, हे 4 महत्त्वाचे पिलर कोणते? तर पहिली गोष्ट आहे थिअरी. थिअरी म्हणजे काय? कन्सेप्ट, फॉर्म्युला वगैरे, ज्याला आपण थिअरी म्हणू. दुसरी गोष्ट आहे प्रॅक्टिकल नॉलेज. तिसरा गोष्ट आहे इंटर्नशिप आणि चौथी गोष्ट आहे प्रोजेक्ट. अशा 4 गोष्टीमध्ये आपण आपल्या जे इंजिनिअरिंगचं थिअरी, प्रॅक्टिकल, इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट, या 4 गोष्टी असणं हे परफेक्ट इंजिनिअरचं लक्षण आहे. कारण की जो इंजिनिअर चांगल्या प्रकारे फ्युचरमध्ये काम करणार आहे, त्याला ह्या 4ही बाबी. चला, आता हे 4 महत्वाचे पिलर आहे असं बोललोय असं आपण. आता समजा तुम्हाला जर वाटत असेल असं नाही, तर आपण थोडंसं प्रॅक्टिकली समजून घेऊ. जस्ट इमॅजिन करा, एक इंजिनियर झालेला विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग पास आउट झालेला इंजिनियर म्हणू आपण, तो या 4 पैकी कोणत्याही एका माध्यमातून गेलेला नाही, तर कसा फरक पडतो? जस्ट इमॅजिन, त्याने कधी क्लासरूममध्ये गेलेलाच नाही. क्लासरूममध्ये गेला नसेल तर थिअरी त्याची परफेक्ट नाही, कसा बसा एक्झाम देऊन तो पास होत पुढे गेलेला असेल. हा झाला थिअरॉटिकली तो करेक्ट नसलेला इंजिनियर, म्हणजे ज्याला कन्सेप्ट कळलेल्या नाहीत, अर्धवट कन्सेप्ट कळलेले आहेत, असे ज्या गोष्टी घेऊन आलेले एक इंजिनियर. दुसरा पॉईंट बघू, जो म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज नसणार. आता ज्याने प्रॅक्टिकल लॅबच पाहिलेलं नाही, असे पण खूप सारे इंजिनियर्स असतील ज्यांना कधी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असतील तर किट वापरायला भेटले नाहीत, कोणते मशीन हँडल करायला भेटले नाहीत, किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत अशा ज्या यूज करायच्या होत्या, ज्या लागत होत्या, त्या यूज केलेल्या नाहीत, असे पण इंजिनियर्स आता असतील. तर त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज अर्धवटच असणार आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट असणार आहे इंटर्नशिप. असे पण इंजिनियर्स आहेत, कारण की काही वर्षापूर्वी इंटर्नशिप ही महत्वाची नव्हती, त्याच्यामुळे बरेच लोक कंपनीतही कधीच गेलेले नाहीत. अशा पण प्रकारचे इंजिनियर्स आज पास आउट होऊन पुढे गेलेले आहेत. आणि चौथ्या प्रकारचं म्हणजे प्रोजेक्ट हाही एक असा पार्ट आहे जो मुलं कसा तरी बनवून परफेक्ट टाइमलाईन मध्ये पूर्ण करण्यासाठी बनवतात आणि सबमिट करतात. हा एक सबमिट करण्यासाठी केलेला प्रोजेक्ट. अशा 4 प्रकारचे अर्धवट झालेले काम करून इंजिनियर बनला. आता तो परफेक्ट बनेल का, हे इंजिनिअरिंग करत असलेल्या विद्यार्थ्यांना लवकर समजून येईल. त्याच्यामुळं हे 4 पार्ट किती महत्वाचे आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण की हे सगळे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. ज्यावेळेस तुम्हाला इंजिनिअरिंग व्यवस्थित आणि परफेक्टली पूर्ण करायचे असेल, तुम्हाला हे 4ही पार्ट्स व्यवस्थित समजून घेऊन त्या प्रकारे आचरणात आणून आपल्याला आपलं जे इंजिनिअरिंगचं स्ट्रीम आहे ती चांगल्या प्रकारे पास होणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट विचारात घेऊ आपण, ती म्हणजे थिअरॉटिकल. आता बरेच जण म्हणतात थिअरॉटिकल नॉलेज इम्पॉर्टंट नाही, थिअरी नुसती माहीत असणं म्हणजे काय उपयोगाचं आहे, खरं तर इंजिनिअरिंग मध्ये प्रॅक्टिकल महत्वाचं. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, थिअरी माहीत असणं महत्वाचं काय, का आणि कसं, याचं उत्तर फक्त थिअरी देऊ शकते. जर एखादा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट कधी आला, कसा आला, त्याच्या मागचं लॉजिक काय, तर ह्या गोष्टी माहीत असतील, फिजिक्स मधले काही लॉज असतील, काय असतील, ते जर कुठेतरी यूज केलेले असतील, ते शिकणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये न्यूमेरिकलचे फॉर्म्युलेच असतील, त्या गोष्टी, मग त्याच्यानंतर मग मेजरमेंट करणं, त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्याच्यातून मग अँसर मिळवणं, या गोष्टी येत जातात. म्हणजे थिअरी जे सब्जेक्ट आपण एक्झामसाठी प्रिपेअर करतो, त्याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी अंडरस्टँड होतात आणि आपण त्या सब्जेक्ट मधून आणि एकूणच सिलेबस फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर पर्यंत सिलेबस मधून एक टप्प्याने आपण पुढे जात असतो. त्यामुळे सिलेबसचे हे टप्पे पार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर समजून उमजून घेऊन प्रत्येक गोष्ट कुठे अप्लाय करावी हे थेरॉटिकली आपल्या
समोर क्लिअर करणं, ह्याला हे म्हणजे थेअरी समजून घेणं. आणि थेअरी समजून घेण्यासाठी पूर्णपणे कन्सेप्ट समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता पुढे वळू आपण प्रॅक्टिकलकडे. प्रॅक्टिकल कधी सुरू होतील? ज्यावेळेस तुम्हाला थेअरी समजलेली असेल. थेअरी म्हणजे तुम्हाला त्यातले लॉ माहित पाहिजे, आपल्याला काय एम आहे, काय आपल्याला करायचं काय, ह्या गोष्टी जर माहित असतील तर तुम्ही प्रॅक्टिकलकडे वळणार आहे. मग तुमचं थेरोटिकल कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर आता आपला पुढचा पार्ट असतो की ज्या गोष्टी, जसं की समजा मी इलेक्ट्रॉनिकचं उदाहरण देतो की इलेक्ट्रॉनिक्स मधले समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या प्रॅक्टिकली चेक करावं लागतं. जसं की रेजिस्टन्स असेल, करंट असेल, व्होल्टेज असेल, हे मोजता आलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं मल्टीमीटर आपल्याला समजलं पाहिजे. सोल्डरिंग करण्यासाठी सोल्डरिंग गन यूज करतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रॅक्टिकली जेव्हा आपण हे सगळं शिकल्यानंतर सगळं हातात घेणार, समजा ज्या गोष्टी आहेत त्या जोडून पाहणार, त्या का समजा मेकॅनिकल मध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण मशीन खोलून परत जोडता येतात का, त्याच्यानंतर त्याच्या मागे जे काय असेल ते करता येते का प्रॅक्टिकली, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून थेरोटिकल नॉलेज आल्यानंतर पुढची स्टेप येते प्रॅक्टिकल नॉलेज. मग प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये सॉफ्टवेअर असतील तर ते सॉफ्टवेअर समजून घ्या. कम्प्युटरच्या बाबतीत झालं तर प्रोग्राम रन झाल्यानंतर होतोय का, त्याच्यासाठी काय एरर येतात, ते एरर काढण्यासाठी काय करावं लागतं. एखादा प्रोग्राम चुकला, त्याच्यामध्ये काय राहिलं तर ते सगळं डिबग करून नंतर आपला आउटपुट आणायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या सिच्युएशन मधून गेल्याशिवाय आपल्याला समजत नाही. म्हणून थेरॉटिकल शिकत शिकत जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज हे सुरू राहतं, त्याच्यामुळेच आपलं जे अकॅडमिक्सचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये थेअरी प्रॅक्टिकल ह्या दोन्हीला तेवढंच वेटेज दिलेलं असतं. म्हणून थेअरी प्लस प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ते कन्सेप्ट कसं म्हणतो, हँड एक हातात हात घातल्यासारखं. म्हणजे तुम्हाला थेअरी समजत समजत प्रॅक्टिकल समजलं तर ते पटकन समजून जातं. म्हणून फर्स्ट इयर सेकंड इयर जेवढं तुम्हाला बेसिक्स आणि प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेता येतील आणि प्रॅक्टिकल वर्क करता येतील तेवढंच चांगलं का. प्रॅक्टिकल तुम्हाला थर्ड इयर लास्ट इयरला हे करायचे आहे, पण थर्ड इयर आणि लास्ट इयरला दोन नवीन आपले टप्पे येतात, त्याच्यामध्ये इंटर्नशिप आणि चौथा येतो प्रोजेक्ट. मग तुम्ही जर प्रॅक्टिकली थोडेफार आता त्याच्याशी फॅमिलियर झाला, काय इन्स्ट्रुमेंट असतात, काय वेगवेगळे आपल्याला जे लागणाऱ्या वस्तू असतील, त्याच्यानंतर साहित्य असले, सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत झाल्या तर तुम्ही त्या ह्याच्याशी फॅमिलियर होता. मग आपल्याला पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर आपला टप्पा येतोय जो तिसरा आपण पॉईंट म्हणलो होतो, तो म्हणजे इंटर्नशिप. आता इंटर्नशिप खूप गरजेची आहे, कारण की इंटर्नशिप त्या वातावरणात म्हणजे जिथे आपल्याला फायनली वर्क करायला जायचंय, जे आपलं नॉलेज जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला एक्झॅक्टली वर्क काय करायचंय, तिथे जाऊन तिथलं वातावरण समजून घेणं म्हणजेच इंटर्नशिप करणं. आता ते शॉर्ट टर्म मध्ये 1 महिन्याची इंटर्नशिप, 2 महिन्याची इंटर्नशिप, 6 महिन्याची इंटर्नशिप, अशा प्रकारे जर आपण केली तर एक्झॅक्टली आपल्याला तिथलं वर्क कळून जातं आणि आपल्याला ती एक सवय लागते. म्हणून आपलं जे नॉलेज आहे थेरॉटिकल प्रॅक्टिकल जे काय आतापर्यंत आपण घेतलेलं असेल ते इंटर्नशिपच्या स्वरूपात आपण ते त्या फील्डमध्ये, त्या कंपनीत जिथे असेल तिथे जाऊन त्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करतो. म्हणून ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं ठरतं. म्हणून इंटर्नशिप हा थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आहे आपल्या इंजिनिअरिंगच्या लाईफ मधला. चौथा इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे प्रोजेक्ट. प्रोजेक्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रिअल लाईफ एखादा प्रॉब्लेम घेतो, त्याला आतापर्यंत जेवढं काय आपण शिकलोय, जे काय प्रॅक्टिकल नॉलेज घेतलेलं आहे, सगळ्यांना एकत्र करून ज्यावेळेस आपण एक प्रोजेक्ट बनवतो, प्रोजेक्ट बनवताना परत एकदा एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्या कन्सेप्ट लागतात. हे प्रॅक्टिकल नॉलेज, थेरॉटिकल नॉलेज जे काय आपण आतापर्यंत घेतलेलं आहे ते 1 by 1 आणि त्याचबरोबर टीम वर्क पण असतो. प्रत्येक आपल्या ज्या टीममेटचा सहभाग असतो, सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन कम्युनिकेशन करून आपण त्या गोष्टी शिकतो. प्लस प्रोजेक्ट मधून आपल्याला कॉस्टिंग कळते, त्याचबरोबर बऱ्याच स्किल प्रोजेक्ट मधून कळतात. म्हणून आपण जेव्हा थेरॉटिकल प्रॅक्टिकल इंटर्नशिप आणि प्रोजेक्टच्या टप्प्यावर येतो त्यावेळेस आपण एक एक स्टेपने पुढे पुढे जातो. प्रोजेक्ट तयार करता आला आपल्याला म्हणजे आपण इंजिनिअरिंगचा शेवटचा टप्पा पार केला. म्हणून इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला
प्रोजेक्ट पास करणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. ते BE असू द्या, मास्टर असू द्या, त्यावेळेस या दोन्ही गोष्टी गरजेच्या ठरतात. म्हणून जर विद्यार्थ्यांनी आता हे सगळं समजून घेतलं, ज्यांना इंजिनिअरिंग बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठीही सांगतो की ह्या 4 टप्पे खूप महत्वाचे आहेत. जर यातला एकही स्किप केला किंवा एकही चांगला नसेल तर तो इंजिनियर स्किल दृष्ट्या किंवा एकूणच सर्व दृष्ट्या थोडासा कमी असं मी मानतो. म्हणून इंजिनिअरिंग करणाऱ्या प्रत्येकाने ह्या 4 स्टेप मधून जावं. आजच्या व्हिडिओमधून ह्या 4 स्टेप तुम्हाला कळल्या असतीलच. ह्याच्यावर वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवून 4ही पॉइंट्स किंवा प्रत्येक ब्रांच वाईज आपण यांना एक्सप्लेन करू. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबू. धन्यवाद.